हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही, पण तरीही महाराष्ट्रात हिंदीचं ओझं का लादलं जाते? मग हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. जर तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तिथं हिंदी कुठं दिसत नाही. मग हिंदी सक्तीची फक्त महाराष्ट्रातच का? तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये स्थानिक भाषा सर्वोच्च आहे. शाळांमध्ये मातृभाषा आणि इंग्रजीला प्राधान्य, सरकारी फलक सूचना सर्व काही स्थानिक भाषेत. पण महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनपासून ते शाळांपर्यंत, मॉल्सपासून ते जाहिरातीपर्यंत हिंदी का हवी आहे? हिंदी आमची लाडकी बहीण आहे असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं होतं. मुंबईत होणाऱ्या माणसाने मराठी शिकलीच पाहिजे असं नाही, असं विधान संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी केलं होतं. कर्नाटक सीमा भागात मराठी शाळांची खच्चीकरण होत आहे. जर सरकार भाषेचं राजकारण करत आहे, महाराष्ट्रात जर पाहिलं तर अजूनही काही मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. आपण एक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य आहोत. मराठी भाषेचा इतिहास, परंपरा, साहित्य महान आहे, पण का आपल्या मराठीला दुय्यम स्थान दिलं जात आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, दक्षिणेत हिंदी नाकारलं जात आहे. तिथं कोणालाही अखिल भारतीय भावना कमी वाटत नाही. मग मराठी माणूस आपली भाषा मागतो तेव्हा तो विभाजनवादी कसा ठरतो? मराठी भाषा टिकली पाहिजे तर तिला मानही मिळायला हवा. दक्षिण भारत आपली भाषा जपतोय, मग आपण का मागे राहावं? मित्रांनो, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीवर टीका केली, पण त्यांचं म्हणणं फक्त राजकीय विधान म्हणून पाहणं ही चूक ठरेल. मराठीचा अपमान कुठून सुरू होतो? शाळेपासून. आज महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीने शिकवली जाते. मराठी भाषा जणू दुय्यम ठरतीये. मराठीचा वापर इंग्रजी माध्यम म्हणून कमी होत चाललाय आणि हिंदी ही आधुनिकतेची, प्रगतीची भाषा म्हणून पुढे केली जाते. पण प्रश्न असा आहे, शिक्षणाच्या नावाखाली हिंदी भाषा का लादली जाते? भारत एक बहुभाषिक देश आहे आणि संविधानाने प्रत्येक राज्याला त्याची भाषिक ओळख दिली जाते. मग केंद्र सरकारचं 3 भाषा धोरण का महाराष्ट्रावर सक्तीने लादलं जाते? हो, ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे, पण हे ज्ञान मिळवताना आपल्या मातृभाषेचं मोल विसरायचं का? हिंदी सक्ती म्हणजे काय? शाळांमध्ये हिंदी शिकवल्यास मान्यता अडवली जाते. शिक्षकांवर हिंदीचे तास घ्यायला दबाव येतो. पालकांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी घ्या असा आग्रह होतो. काही शाळांमध्ये तर मराठीचा तासही कमी करून हिंदीला वेळ दिला जातो. हे सगळं शिक्षण आहे की संस्कृती बदलण्याचा प्रयत्न? देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय सांगतं? ते म्हणतात की हे केंद्र सरकारचं धोरण आहे. 3 भाषा शिका, त्यातून काही बिघडत नाही. मुलांना ज्ञान मिळतं हे महत्त्वाचं, पण हे उत्तर अपुरं आहे. कारण मुलांना कुठली भाषा शिकायची हे ठरवण्याचा हक्क सरकारचा नसून शाळेचा आहे. शाळेचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असतो. राज्य शासन जर केंद्राच्या धोरणांचं अंधानुकरण करत असेल तर मराठीचा विचार कोण करणार? मराठी भाषेला केवळ एका विषयापुरतीच मर्यादित ठेवून आपल्या पिढीच्या मनातून तिचं अस्तित्व पुसलं जातंय. जर सरकार शिक्षणाच्या नावाखाली भाषा लादत असेल, जर शाळा मातृभाषेपेक्षा दुसऱ्या भाषेला प्राधान्य देत असतील, तर आपण ही शिक्षण व्यवस्था नव्याने तपासायला हवी.